वैजापूर पंचायत समिती कार्यालयात महाराष्ट्र दिनी अजय पाटील साळुंखे यांनी उपोषण केलं। पाटील, काय तुमच्या नेमक्या मागण्या होत्या आणि काय तुम्हाला प्रशासनानं या ठिकाणी लेखीने उत्तर दिले? आमची मागणी अशी होती की जे ग्रामसेवक आहे, जो वर्ग आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी सरकारी शाळा असतील, जिल्हा परिषदच्या, तर सरकारी कार्यालय असतील, याच्यात या ठिकाणी बायोमॅट्रिक थंब मशीन या ठिकाणी ऑनलाईन हाजरीपत्रक या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे। काय होतं, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, इतर सर्व अधिकारी गैरहजर असतात। नेमकी तक्रार दिल्याच्यानंतर काहीतरी कारण सांगतात, त्याच्यापर्यंत ते बायोमॅट्रिक मशीन असल्याच्यानंतर तात्काळ ते बसवल्याच्यानंतर कोणाला या ठिकाणी दांडी मारता येणार नाही, कार्यालयीन वारामध्ये त्याला हजर राहावं लागेल आणि त्याच्यामुळे नागरिकांचे कामं होतील। तो एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा होता। तसेच या तालुक्यामध्ये पाणी टँकर अनेक गावाला या ठिकाणी मंजूर झालेले नाही। प्रस्ताव देऊन पंचायत समितीला जवळ काहींना 1 महिना झाला, काहींना 15 दिवस झाले, परंतु आजपर्यंत देखील या ठिकाणी पाणी टँकर आलं नाही। आम्हाला देखील काल पाणी टँकर या ठिकाणी पाठवले जेव्हा आंदोलनाचा इशारा दिल्याच्या नंतर। म्हणजे ज्यांनी भांडलं त्यांना तात्काळ द्यायचं आणि ज्यांनी भांडलं नाही त्यांना या ठिकाणी द्यायचं नाही। आजच मी निमगाव असेल, त्या सरपंच देखील मला फोन आला होता कालच की आमचं अजून मंजूर झालं नाही। म्हणजे असे अनेक गावं आहे ते पाणी टँकर मंजूर झाले नाही। तो एक विषय या ठिकाणी आपण घेतलेला होता। तसेच 13 मार्च 2026 रोजी आपण या ठिकाणी गाढव दाखवून निषेध आंदोलन केलं होतं। इथं प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसतात आणि त्यामुळे त्या आंदोलनावरती त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। मग आम्ही RTI मार्फत, माहितीच्या अधिकारामार्फत त्यांना या ठिकाणी माहितीचा अधिकार टाकला होता की आम्हाला माहिती त्यांनी द्यावी, परंतु उडवडीचे उत्तर देत होते, माहिती देत नव्हते। तसेच माहिती देत नव्हते, त्यामुळे मग आम्ही तो देखील या ठिकाणी त्याच्यामध्ये मुद्दा घेतला होता। अशा विविध प्रश्नावरती अधिकारी हजर राहावेत, अशा सर्व या ठिकाणी ग्रामसेवक सर्व या ठिकाणी कार्यालयावर हजर राहावे आणि त्या वेळेमध्ये ते हजर असले पाहिजे असा बोर्ड प्रत्येक कार्यालय असेल शासकीय त्या ठिकाणी लावण्यात यावा, अशी आमची या ठिकाणी भूमिका होती। आतापर्यंत अनेक निवेदनं दिले होते, परंतु कुठलीही दखल या ठिकाणी आतापर्यंत घेतली नव्हती आणि त्यामुळे आज 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलं। परंतु BDO साहेब या ठिकाणी गटविकास अधिकारी आले, त्यांनी या ठिकाणी पत्र दिलं की तुम्हाला CCTV फुटेज या ठिकाणी आम्हाला 2005 कलम 8(1) या आधारे देता येणार नाही, असं त्यांनी लेखी पत्रात या ठिकाणी सांगितलेलं आहे। तसेच त्यांचं जे या ठिकाणी बायोमॅट्रिक मशीन नादुरुस्त आहे, म्हणजे आपण जे म्हणलो तो यांच्याकडे उपलब्ध होतं ते पहिले, पण बायोमॅट्रिक म्हणजे अधिकारी कधी येतात त्यांना थंब लावल्याशी हाजरी पत्रक, परंतु त्यांच्याकडे ते उपलब्धच नाही। त्यांनी स्पष्ट या ठिकाणी लिहून दिलेलं आहे की ते नादुरुस्त आहे। म्हणजे यांनी मुद्दाम होऊन ते नादुरुस्त केलं असेल, कारण त्या दिवशी सर्व आमच्यावर जो FIR झाला त्या दिवशी सर्व अधिकारी त्या FIRमध्ये सर्वांचे नावं आहेत, जे उपस्थित अधिकारी नव्हते त्यांचे देखील नावं आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी असं दिलं की ते नादुरुस्त आहे, म्हणजे त्यांनी या ठिकाणी ते नादुरुस्त केलेलं आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं। तसं त्यांनी या ठिकाणी लेखी दिलेलं आहे। त्यामुळे याची सकल चौकशी करण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये जाणार आहे आणि अशा विविध प्रश्नावरती आज या ठिकाणी उपोषण या ठिकाणी करण्यात आलं होतं। तसेच दुसरं एक पत्र या ठिकाणी आम्हाला त्यांनी दिलं की ते पत्र असं आहे की संबंधित जे कार्यालय आहे त्यांना या ठिकाणी त्यांनी ग्रामसेवक यांना सर्वांना पत्र काढलेले, त्या संबंधित ग्रामसेवक असतील, संबंधित अधिकारी असतील, आपल्या आपल्या कार्यालयावरती या ठिकाणी त्या वेळेमध्ये तुम्ही हजर राहून आणि बायोमॅट्रिक या ठिकाणी थंब मशीन या ठिकाणी ते बसवण्यात येईल असं या ठिकाणी लेखी आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि त्याची जर अंमलबजावणी तात्काळ जर झाली नाही तर पुन्हा तीव्रतेचे आंदोलन या ठिकाणी केले जातील आणि आमच्यावर जो 13 मे या ठिकाणी गाढवं पंचायत समितीमध्ये सोडण्याचा जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये सरळ अधिकारी उपस्थित नव्हते, याचा अर्थ सरळ झाला। त्यांनी पत्र दिल्याप्रमाणे आम्ही आता कोर्टात जाऊन याची हे सर्व पुरावे देऊन तो गुन्हा या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याला रद्द कसं करता येईल ह्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जाणार आहोत। चळवळीच्या लोकांचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी चालू आहे, परंतु त्याला न जुमानता या ठिकाणी आम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी लढत राहणार। ते अजय पाटील साळुंखे त्यांनी विविध मागण्यांसाठी उपोषण केलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रशासनाने काही माहिती देण्यास नकार दिलेला आहे। गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर।